हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा मॅडम, मला एक छोटासा अनुभव शेअर करायचा होता. चालेल ताई. नाव सांगायचंय? माझं नाव प्रमिला मोरे. माझ्याकडे आहे. हा, प्रमिला हा मोरे आहे. हा हा तिथेच म्हटलं हा. तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. हा हो 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 हा, चालेल, सांगितलं तरी काय हे नाही. हा 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 मागच्या वेळी मॅडम मी तुम्हाला फोन केला होता, तेव्हा मी बोलली होती ना की मी म्हणजे एक छोटासा तो अनुभव ऐकत होते दुसऱ्यांचा की त्या औदुंब म्हणजे आपल्या गाणगापूरच्या इथे पारायण एकदा तरी करावं हो करून हो हो हो. याचं. हा नाही तर हा. मला पण तेव्हा असं वाटलेलं की मला पण भेटायला पाहिजे ती संधी करून. अरे वा. हा हा आणि मी ती म्हणजे असं बोलतच होती. हा आणि काय 7-8 दिवस गेले असेल मध्ये. हा हा त्याच्यानंतर एक आपल्या स्वामी ओम म्हणजे स्वामींचा जसा ग्रुप आहे ना, तसा अजून एक दत्त म्हणून अनुभूती म्हणून एक ग्रुप आहे, तर अच्छा. हा. त्याच्यात सुद्धा ऍड आहे मी. अरे वा. तर मग तर तिथून ना मॅडम हा. हे आलं की गाणगापूरमध्ये 1 दिवसाचं पारायण आहे अच्छा. 10 डिसेंबरसाठी असं. हो. तर हा. ज्यांना पण नावं द्यायची असेल त्यांनी नावं द्या करून असं. अच्छा अच्छा. हा हा. तर मी माझ्या मिस्टरांना बोलली की मला जायचंय तिकडे, हम्म. तर प्लीज म्हणजे तू जाऊ का वगैरे असं मी त्याच्याशी हा बोलत हा. होती. तर तो बोलला की हा तू जाऊ शकते, पण कोणतरी पाहिजे ना, तू एकटी कशी जाणार. बरोबर. हो. म्हणजे असं कोणतरी तुझी मैत्रीण वगैरे हे ते असं. बरोबर. हो. तर मग मी आहे ना स्वामींना हे करत होती, प्रार्थना करत होती की म्हटलं माझ्या मैत्रिणींना विचारून बघते आणि कोणतरी एक जरी तयार झालं तरी खूप आहे ना बरोबर. असं हो. माझ्यासोबत असं. तर हम्म. मग मी तयार माझ्या जेवढ्या पण मैत्रिणी होत्या ज्या म्हणजे आम्ही सगळ्या ज्या स्वामी सेवेत आहोत, तर त्यांना विचारलं की जायचं का वगैरे असं. तर हा मग प्रत्येकानी बोलले की हा थांब सांगतो, कारण डिसेंबरची हा. तारीख आहे ना, मग आपलं ते सगळं डेट वगैरे सगळं बघावं लागतं ना असं. मग बरोबर ते बरोबर. तर म्हणे मग ते बोलले आम्ही सांगतो वगैरे. मग मी हं. रात्रीभर ना मॅडम प्रार्थनाच करत होती की कोणतरी एक देवा मला तुम्हीच काहीतरी हे करा, काहीतरी मला हां. इंडिकेट करा की म्हणजे तुम्ही हे करा की कोणतरी एक झालं ना तरी पण मी येईन, पण मला तिथे पारायण बरोबर. करायचंच आहे असं. हां. तर तर मी हं. बोलत होती आणि असं म्हणजे सकाळी सकाळी ना मॅडम आपण फोन चालू करतो आणि हे करतो ना, हां. तर त्याच्यामध्ये हं. आपल्या ग्रुपची कोणता तरी एक ग्रुप होता. हां. तर त्याच्यावरती एक मेसेज काय आला माहिती आहे का मॅडम, हां. म्हणजे ते मला असं वाटलं की मला ते स्वामींकडून हे होतं करून इंडिकेशन होते. मी बोलत होते ना की स्वामी मला काहीतरी तुम्ही हे दाखवा, तर मी तुम्हाला तर मेसेज वाचून दाखवते. हां, हां. आणि दत्तांची मूर्ती आहे आणि त्या दत्तांच्या मूर्तीखाली मॅडम असं लिहिलंय की हं. मी तुम्हाला बोलावणं आणि तुम्ही काही विचार न करता येणं हे ओह! गुरु शिष्याचं नातं. हां. किती मी छान. मॅडम आता बघा ना, म्हणजे मी म्हणजे असं मला मी एवढी शॉक झाली ना शॉकिंग आहे. की हो. आणि मॅडम तोपर्यंत कोणीच तयार नव्हतं बरं हं. तिकडे येण्याचं. म्हणजे रात्री माझं बोलणं झालं, त्या माझ्या मैत्रिणी बोलल्या की आम्ही सांगतो करून असं. हं. हां, 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 हां. किती सारखं छान ताई बोलत मग? रात्रभर मला झोप मॅडम की कोणतरी भेटू दे. आणि मला एवढी इच्छा आहे ना जायची की मला तिथे गुरुचरित्र पारायण करायचंय. आणि मॅडम दत्ताचा फोटो आणि त्याच्यावरती हा मेसेज होता की मी ओह! तुम्हाला किती करता सुंदर. येतो. आणि हो, तर हो. मला आम्ही आता येतोय. आवाज थोडा कट होतोय तुमचा. हां. किती छान आहे ना. आता खूप आणि मॅडम सुंदर. तिघी जणी आम्ही तयार झालोय हां, आणि हां. 10 डिसेंबरला गाणगापूरमध्ये आमचं हे ऍक्च्युली मी तो नंतर म्हटलं तिथे पण मला असं म्हणजे जो पण काही तिथे अनुभव हो, येईल तो हो, हो, हो. सगळ्यांना एकत्र मी तुम्हाला सांगणार होती. अच्छा. पण मला असं कधीच वाटत होतं की मी सांगू तुम्हाला नाही, करून बरं झालं असं. सांगितलं.
म्हणजे अजून हा पुढचा अनुभव लगेच तुमचा तोपर्यंत येईल बघा. येईल. हा खूप सुंदर. एवढा छान खूप. हा आणि मी पारायण वगैरे जसं मला माझं तुम्हाला माझे पार्लर आहे त्याच्यामुळे जसं हो पारायण होतं मला जमतं तसं हो करते हो मी. हो हो. हा आणि आता पण ना ह्याच महिन्यात मी म्हणजे गुरुचरित्र पारायण केलं. हा तर माझी म्हणजे जसं की मी इकडून बुद्धिस्ट आहे आणि माझ्या म्हणजे आईकडून वगैरे वैश्यवाणी आहे. तर हो का? लहानपणापासून तिकडे देवाचं होतं आणि हा. इथे काय मला असं माझ्या मिस्टरांचं असं काय नाहीये की तू करायचं नाही वगैरे देवाचं वगैरे असं काय नाही. तर ते तेवढं बरं आहे सपोर्ट बाबा. आहे हा मला. हा. हा सपोर्ट आहे की म्हणजे दोन्ही पण करतो आम्ही बुद्धिस्ट ह्याचं पण आणि हे पण असं. बरोबर बरोबर. तर दोन्ही करायला काही हा हरकत नाही. कारण आपली हा एक शक्ती वेगळी आहे, त्यांची श्रद्धा हा वेगळी आहे. काही हरकत हा नाही. हा आमच्या आमच्या घरी कोणी पण येतं तर त्यांना थोडं छान वाटतं की म्हणजे लव्ह मॅरेज आहे तरी तुम्ही म्हणजे एकमेकाच्या ह्याच्याला रिस्पेक्ट करताय किंवा ते एक छान गोष्ट नाही का. हो नाहीतर हो. असं हे येतं की नाही तू आमच्या इकडे आलीस तर मग ते आमचंच फॉलो कर हा वगैरे असं असतं असं ना. नाही केलं पाहिजे. हा आणि मी तर म्हणते हा ह्या हा हा माध्यमातून मी सांगेल की कोणीच असं करायला नको. कारण प्रत्येकाची श्रद्धा वेगळी, प्रत्येकाची हा श्रद्धेची ते ताकद वेगळी. लहानपणापासून ते प्रत्येकावर आपल्या संस्कार हे असतात. झालेले असतात हे संस्कार असतात जसं की आणि त्यांना. न जाणता हा कोणत्या श्रद्धेने, कोणाच्या सेवेने आपले संकट दूर होतात. हे दूर होतात. नसतं काही, नाही का? हा मी तर म्हणते हो प्रत्येकाने तेच करावं स्वामींचं. खूपच. हा तर खूप छान आलाय ताई तेच. तुम्हाला अनुभव. हो आणि हा तेच सांगते मॅडम. तर हे माझा मुलगा आणि मी हा. म्हणजे माझा मुलगा आणि मिस्टर मग ते मला असं वाटलं गुरुचरित्र पारायण मी करतेय हा. हे तर काय वाचायला बसणार नाही किंवा ऐकायला बसणार नाही. हो तर हो मी हो. असं विचार केला हा. की म्हणजे माझ्यासोबत आहे ना म्हणजे आपण जसं की आपल्याकडे नाही का सत्यनारायणाच्या पूजेला जर काय आपला नवरा किंवा बायको हे नसेल तर सुपारी बांधून बसतात. हो 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 तसं हो. आहे ना मॅडम. मी काय केलं माहिती म्हटलं या दोघा म्हणजे देवाला म्हटलं मला माहिती नाही की मी करतेय पारायण पण मला असं वाटतं त्याचं पुण्य म्हणजे माझ्या नवऱ्याला पण भेटवू दे आणि माझ्या मुलाला पण भेटू दे. असं मग त्यांच्या नावाने मी त्या 2 सुपारी माझ्यासोबत ठेवल्या म्हणजे मी जिथे करत होती तिथे हा 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 आजूबाजूला. हा हा. असं आई असं गं. केलं आणि म्हणजे ते माझ्या मनाची फक्त एक हो समजूत किंवा समजूत. जे हा. पण असेल. हा तर ते असं केलं. पण मॅडम असा अनुभव असा छान आला ना की ते मागच्या वेळेला पण मी गुरुचरित्र पारायण केलं होतं ना तेव्हा लास्टच्या वेळेला काय माहिती मला म्हणजे डेट माझी होती पुढे तरी पण लास्टच्या दिवशी डेट आली होती आणि मग तो पूर्ण जे शेवटच्या दिवसाचे जे हे होतं ना हा. तर ते माझ्या मुलाने पारायण वाचलं होतं म्हणजे ते गुरुचरित्र बापरे. पारायणाचं. हा आणि ह्यावेळी पण मॅडम असं झालं की माझी डेट पुढे होती. हा. 4-5 दिवस पुढे होती तरी पण ती मागे आली 3 दिवस आणि बापरे. 3 दिवस माझ्या मुलाने कॉलेजवरून येऊन मॅडम ते सगळे अध्याय वाचले हा हा आणि हे केलं करून म्हणजे हा हा माझी जी इच्छा होती ना इनडायरेक्टली की ते तर कधी वाचणार नाही कारण कॉलेजचे मुलं मला नाही वाटत जे आहेत तेच वाचत असतील किंवा पण प्रमाण कमी असेल गुरुचरित्र. पण इनडायरेक्टली माझी जी इच्छा होती ती पूर्ण अशी झाली. पूर्ण झाली की त्याने 3 दिवस मॅडम त्याने हे केलं अरे आणि मग शेवटच्या दिवशी माझ्या मैत्रिणी हा. हे केलं असं. खूप आणि सुंदर अनुभव ताई. खूप सुंदर आहे त्याच्या अनुभव. म्हणजे मला माहित नाही मॅडम हे बरोबर होतं माझं की नाही ते म्हणजे सुपारी ठेवून पण मला त्याचा पण अनुभव आला की असं इनडायरेक्टली कारण माझी डेट पुढे होती मागे हो आली हो आणि माझ्या मुलाच्या नशिबात होतं. हो. किती छान त्याच मुलगा. दिवशी म्हणजे त्याच्यातलाच गुरुचरित्रातलंच हे सांगते तुम्हाला जिने मला ह्या गुरुचरित्र पारायण करण्यासाठी म्हणजे गेल्या वर्षी गणपतीमध्ये मला तिने पुस्तक दिलं आणि मला बोलली तुझे जे पण काय प्रॉब्लेम असतील ना तर हे पुस्तक वाच मी तुला एक पुस्तक वाचायला
देते आणि ते तुझे सॉल्व्ह होईल करून. तर ती अच्छा म्हटलं, अच्छा. मी म्हटलं ठीक आहे, करेन मी करून. मग हिने मला म्हणजे ह्या बोलतात ना स्वामींच्या सेवेमध्ये आणलं, डायरेक्टली हा हा हा. इनडायरेक्टली जे पण. तर मी तिला ना आता कधी पण असते ना, तर मी तिला स्वामीच बोलते. मी तू मागच्या वेळी पण मॅडम मी 7 दिवसाचं स्वामी हम्म, समर्थांचं पारायण केलं होतं ना, तर हम्म, 7व्या दिवशी ना ती हम्म, पुण्याला राहते आता, तर 7व्या दिवशी बरोबर ना तिने हम्म. माझ्यासाठी श्रीपाद वल्लभांचं हे पाठवलं होतं, चरित्र आहे ना, ते हो हो. बरोबर 7व्या दिवशी पुस्तक आलं होतं. अरे आणि वा. ह्या वेळेला हा आणि ह्या वेळेला असं झालं की ती काहीतरी कामासाठी इकडे आली होती हा हा कल्याणला. हा. आणि येता येता ती कधी नाही आली माझ्या म्हणजे इकडून तिच्या वहिनी वगैरे आहे तिची, त्यांच्याकडे जाते. पण तिचा मला फोन आला की हम्म, मी तुझ्याकडे येते, मला एका ठिकाणी जायचंय, मी थोडंसं फक्त फ्रेश होते तुझ्या बरोबर, हम्म, तुझ्याकडे येऊन आणि मी जाते करून. मी म्हटलं ठीक हम्म, आहे, ये करून. तर हम्म, ती आली, बघितलं तर माझी मांडणी होती ह्याची गुरुचरित्राची. ती बोलते, अरे बापरे, हम्म, गुरुचरित्राचं पारायण लावलंस आहे तू? म्हटलं हो, गुरुचरित्राचं पारायण लावलं. मग ती बोलली मला, हम्म, तिने मॅडम मला हे आपलं चोळप्पांचं ते वाडा आहे इथकडचा, हम्म, अ, हा तिथे ती दर महिन्याला किंवा जेव्हा पण असते तिथे ती म्हणजे त्या स्वामींच्या ह्याच्यामध्ये ती अभिषेक करते. ओ. तर मग तिथला तो जो अभिषेक केलेला होता ना मॅडम, हा. त्या अभिषेक मधल्या अभिषेकाच्या ह्याच्यातल्या त्या 3 पुड्या, ती बोलली की 3 पुड्या हम्म. मला त्यांनी हे दिले, भस्म दिले, ते अंगारा. अच्छा. तर म्हणे एक माझ्यासाठी ठेवले, आता हे तुझं चरित्र आणलं म्हणजे मी आले आणि अचानक हे ते गुरुचरित्र पारायण दिसतंय, हा. तर म्हणे मी हे एक तुला देते आणि एक तिची मैत्रीण कोणतरी आहे, तिला कॅन्सर झालेला आहे, तर ती बोलली मी तिला ती एक देते असं. अच्छा तर अच्छा मी एवढी अच्छा. खुश झाली ना मॅडम की तिथल्या अभिषेकाची मला हे भस्म मला त्या दिवशी भेटलं की माझं हो गुरुचरित्र पारायण हो. चालू किती होतं. छान, किती छान तुम्ही. हा, तो एक म्हणजे मला असं वाटलं की स्वामींनी मला आशीर्वाद दिला करून तिच्या रूपाने, किंवा त्या दिवशी माझ्याकडे आली ती. आणि मॅडम त्या दिवशी काय झालं होतं, मला हम्म. नैवेद्य ठेवायला मी म्हणजे दुधाचा आपण नैवेद्य ठेवतो ना, तो मी विसरली. अच्छा. आणि हा, आणि मी म्हटलं, अरे स्वामी, आज मी तुम्हाला दुधाचा नैवेद्यच नाही ठेवला करून, हा विसरून हा. गेले, आता कसं काय? आणि म्हटलं जाऊ दे, मग संध्याकाळी जेव्हा आरती करेन ना तेव्हा मी तो नैवेद्य ठेवेन असं. हो आणि हो. योगायोगाने ती आली ना, मग मी म्हटलं स्वामींना आज मी नैवेद्य दाखवलंच नव्हता, असं पण मी तुला स्वामी मानते. म्हटलं तूच मला आणलंस हे याच्यामध्ये करून. हो. म्हटलं तू दूध आणि दुधाचं दूध दूध एक पेला दूध पी, म्हणजे मला असं वाटेल की हा, स्वामींनी माझ्याकडून ती पण एवढी खुश झाली की बोलते हा. म्हणजे त्या दिवशी म्हणजे पारायणाच्या वेळी असं म्हणजे भले मला डेट आली होती, पण म्हणजे हो. ती डेट तर नंतर आली, पण बरोबर. त्याच्या आधी हे सगळं झालं होतं. म्हणजे किती मुलाकडून छान, माझं किती पारायण झालं. छान. हा, परत तिकडचं म्हणजे अक्कलकोटचं मला ते भस्म पण भेटलं, म्हणजे अंगारा भेटला तिथला, स्वामींच्या इथे अभिषेक केलेला असं. हो हो तर हो ते हो. असं छान. आणि हा गुरु म्हणजे दत्तगुरूंचा हे तर तो अनुभव खूपच छान होता, की खरंच मला खरंच. तो एक मेसेज भेटला की हो ना, तो म्हणजे फार मी सुंदर. मॅडम मी त्या दिवशी एवढे उड्या मारले असतील ना की बापरे, हे काय करून म्हणजे. हा ना, मॅडम मी अशी ना झोपेत होती आणि सकाळी उठल्या उठल्या नाही का आपण अंथरुणात असतो आणि बघत असतो हे ते हो व्हॉट्सअप, आणि हो ते हो. दत्तानुभूतीचा हे ग्रुप खोलला आणि मला तिथे हे दिसलं. अय्यो. बापरे, मी म्हटलं मग तिथे मी 100% म्हटलं, आज मला माहिती नाही कोण येणार आहे माझ्याबरोबर, पण कोण नाही, पण एक तरी कोणतरी येणारच आहे हे मला माहिती म्हटलं. आम्ही अशा आता 3घी जणी जाणार आहे मॅडम. अरे वा, बस हा नक्की एक नक्की. छानसा छान अनुभव प्रवास होईल होता. ताई तुमचा. खूप हो छान होईल. हो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री हो स्वामी हो. समर्थ. मी शेअर ठीक. करते. हो हो हो. हा.